कॉर्पोरेशन लिमिटेड शिंदखेडा जिल्हा धुळे तर्फे शेतकरी मार्गदर्शनाची झाली भव्य अशी मोटरसायकल रॅलीतून दिला संदेश शिंदखेडा या ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन शिबिर दुपारी ठेवण्यात आले होते। कार्यक्रमात कृषी संबंधित विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे उद्घाटक निखिलजी जवर, शिवप्रतिमा पूजन श्री प्रशांत साठे, प्रमुख मार्गदर्शक PM सोनवणे, अनिल भोकरे, विवेक पाटील, दिलीप पाटील, CD साठे, दीपक कुमार खरे, योगेश पवार, प्रमुख पाहुणे सर्जीराव पाटील, वानराव पाटील, मंगेश पवार, यशवंत पाटील, इलियास कुरेशी, संजय पाटील, डॉक्टर तिवारी आदी निमंत्रक हेमंत देवदास साळुंके, ग्रामीण शिवसेना प्रमुख छोटू पाटील, विश्वनाथ पाटील, कल्याण बागल, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक, तालुका प्रमुख, विभागीय तालुका प्रमुख आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। इथे उपस्थित असलेले आमचे तालुका संघटक डॉक्टर मनोज पाटील, आमचे शानाभाऊ दलगर, उपतालुका प्रमुख संतोष देसले, सागर सर, विभाग गुरुराजा, आपा मोठे, भूषण पाटील, सर्व इथे उपस्थित असलेले मान्यवर इलियास कुरेशी, यशवंत अण्णा, संतोष अण्णा, सर्व शेतकरी बांधवांनो, खरोखर मनापासून आनंद होतो की आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये हा पहिलाच प्रयोग आपण आज करतो आहोत। आपल्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं व्हावं, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना असतील त्याचा लाभ कसा व्हावा या दृष्टिकोनातून हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आज आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी एक आधार व्हावा, शेतकऱ्यांना कुठं चुकतंय तरी हे कळावं या दृष्टिकोनातून हे शिबिर आयोजित केलेले आहे। आज आपण बघतोय की बरेचसे शेतकरी अहोरात्र मेहनत करत असतात आणि अहोरात्र मेहनत करून देखील त्यांना पुरेसं उत्पन्न येत नसतं आणि कुठेतरी कर्जबाजारीपणाच्या विळख्याखाली येऊन ते आत्महत्या करत असतात आणि अशा परिस्थितीतून जाऊ नये, त्यांना सखोल असं योग्य मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बँकांना वित्त पुरवठा करणं हे नावाचं काम, त्याच्यामुळे तुमचा याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही। तुमचं आपलं कोणाचंच नाबार्ड अकाउंट नसतं किंवा आपण नाबार्डकडे कधी लोन घेऊ शकत नाही, कारण की आम्ही जिल्हा बँकेला, ग्रामीण बँकांना, स्टेट बँक, सेंट्रल बँक या सगळ्या बँकांना नाबार्ड कर्ज पुरवठा करतात, त्या बँका पुढे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात। ह्या विषयावरील इलियास बाईचा मला थोडंसं हे होईल, त्यांनी एकदमच तुम्हाला अपोजिट सांगितलंय की कर्जासाठी अजिबात कर्ज घ्यायचं नाही, कर्ज घेतलं तर काही खरं नाही। ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण बरेच तुम्ही आजकाल बघितले म्हणजे उद्योगपती असतील, म्हणजे ते पळून जाणारे उद्योगपती सोडून द्या, पण आपण जे इमानदार उद्योगपती सुद्धा आहेत भारतामध्ये, त्याच्यामुळे आपला देश एवढा प्रगती करतोय, म्हणजे जसे चुकीचे लोक आहेत त्याचे कोणी ना कोणी चांगलं काम करणारे लोक सुद्धा असतीलच, त्याच्यामुळे आपला भारताचा पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही झाला, तर चांगले लोक आहेत भारतामध्ये। तर समजा टाटा उदाहरण मिळेल, त्याच्यासाठी जे लोक आहेत की जे एथिकली बिझनेस करतात, तर त्या प्रत्येकाला एक कॅपिटल फॉर्मेशन एक गोष्ट आवश्यक असते कोणत्याही व्यवसायामध्ये। जसं एखाद्याने पेट्रोल पंप चालू केलेला, हे कॅपिटल आहे, एक जागा लागते, एक बांधकाम लागतं, काही मशिनरी लागतात आणि काही वर्किंग कॅपिटल, काही लोकांना ठेवावं लागतं त्यांचा। अहिंसा व शांतीचा संदेश देण्याचा जैन समाज व नवकार मंडळातर्फे आज भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती। भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन संघ नवकार मंडळातर्फे विविध कार्यक्रम झाले। त्यात बुधवारी अहिंसा मोटारसायकल रॅली काढण्यात आली। ही रॅली पारंपरिक पेहरावात काढण्यात आली। ही रॅली 80 फुटी रस्ता, मालेगाव रोड,
अग्रसेन चौक मार्गे जय हिंद कॉलनी परिसर, महावीर कॉलनी, महात्मा गांधी पुतळा, दत्त मंदिर चौक मार्ग, गली नंबर 2 जैन मंदिरापर्यंत आली। या रॅलीत महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला होता। तसेच बहुतांश जैन समाजाचे ध्वज बांधण्यात आले। या ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। अध्यक्ष सुनील मुथा, मुन्नाबाई दिवाले, ॲडव्होकेट राजेश मोहोत, संतोष पाटणी, दिलीप कुचरिया, राजेंद्र सिसोदिया, रवींद्र पाटणी, कमलेश गांधी, राजू बाफना, ॲडव्होकेट आनंद थातेड, विजय दुग्गड, उज्ज्वल दुग्गड, सुनील खिलोसिया, किशोर शहा, दिलीप पारक, विशाल मल्हारा, दिलेश भंडारी, राहुल सावद्रा या सर्वांनी परिश्रम घेतले। राजेंद्र सिसोदिया, महावीर सोसाइटी की ओर से महावीर जयंती निमित्त जिए और जीने दो का संदेश देने वाले अहिंसा के प्रणेता विश्व वंदनीय भगवान महावीर को महावीर सोसाइटी की ओर से शत नमन। आज का आयोजन मोटर साइकिल रैली और कल वरघोड़ा इस दृष्टि में भगवान महावीर की जयंती निमित्त किया गया है। अभी महावीर सोसाइटी की ओर से बहुत बड़ा भव्य स्वागत यह महावीर सोसाइटी की ओर से होने वाला है और यहाँ पर साबद्रा, मल्हारा और भंडारी परिवार की ओर से नाश्ता और दुग्ध पान का आयोजन किया गया है। महावीर सोसाइटी हमेशा हर सोशल और कल्चरल प्रोग्राम लेते रहती है, इसमें सभी का योगदान हमेशा रहता है। भगवान महावीर जयंती के हिसाब से हम सब ने यहाँ पर जियो और जीने दो का संदेश पूरे धुलिया शहर में फैलाया है और उसकी प्रचिति अब आने ही वाली है कि कुछ ही क्षणों में मोटरसाइकिल रैली का भव्य आगमन इस महावीर सोसाइटी में होने वाला है। हम सब उसके स्वागत के लिए तैयार है। जियो और जीने दो। इधर जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम याच्यातर्फे आज महावीर जन्म कल्याणाचा जैन धर्माचा सर्व पंथांना घेऊन चालणारा मोठा कार्यक्रम असतो। त्या निमित्ताने आज मोटरसायकल रॅली दुधेडी हायस्कूल मधून निघालेली आहे। ती आता थोड्याच वेळात इथं पोहोचणार आहेत। महावीर सोसायटीच्या ग्रुपने इथं त्यांच्यासाठी नाश्त्याचं मोठं नियोजन केलेलं आहे, त्याचा सर्व लोकांनी लाभ घेणार आहेत। महावीर जैन सोसायटी ही आज आमच्या धुळ्यातली सर्वात मोठी सोसायटी आहे आणि ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात। आज दुपारी 5 जागी भंडारा आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी हिरे भवन मध्ये सार्वजनिक कार्यक्रम आहे, तिथेही सर्वांनी उपस्थित राहायचंय। त्याच्यानंतर उद्या सकाळी महावीर जन्म कल्याणक निमित्त मोठा वरघोडा शोभा रॅली निघणार आहे। ती शोभा रॅली आग्रा रोड वरून निघणार आहे। जैन मंदिरापासून आग्रा रोड पासून पूर्ण फिरून जी और जीने दो चा संदेश ती देणार आहे। त्याच्यानंतर उद्या सकाळी रॅली निघण्यापूर्वी जैन सामूहिक घेतली जाणार आहे आणि झेंडा वंदन पण तिथं केलं जाणार आहे। त्याच्यानंतर नौकारशीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नौकारशीच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा महावीर सोसायटी आणि जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम यांनी घेतलेली आहे। तर सर्वांनी जास्तीत जास्त जैन बांधवांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। जय हिंद।